मम्मानं गाडी घेतली म्हणा. मम्मानं गाडी घेतली ना. हो का? हां, तू येतो ना. तू येतो. तू गाडी आहे. तू येतो ना. तू येतो. तू कोण आहे तर गाडी येतो. पैसे खर्च नको करू जास्त. पाहून काय होते मग? पैसे कम पडतील. मी इकडे हाव. तिकडे मला काही टेन्शन नाही आहे, पण तुम्हाला टेन्शन आहे ना. कायचं टेन्शन आहे? हॅलो फ्रेंड्स, तर आता स्वरा लवकरच येणार आहे आणि ती कधी येणार आहे हे तुम्हाला आजच्या क्लिप आणि रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे. परंतु यावेळेस ना मला खूप वाईट वाटलं की स्वराचं माझं कंटिन्यू इरेग्युलर बोलणं झालं नाही, मध्ये मध्ये कॉल कट होत होता, त्याच्यामुळे वाईट वाटत आहे. आणि लवकरच ती येण्याची डेट आता फिक्स झालेली आहे. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. तुम्ही कसे आहे? होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आज होता मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी मला खूप एक्साइटमेंट असते, कारण त्या दिवशी माझ्या प्रिन्सेसचाच म्हणजे माझ्या लाडक्या मुलीचा कॉल येणार असतो आणि आजची कॉलिंगची तिसरी आहे. आणि तुम्हा सर्वांना पण ऐकायचं असते की स्वरा काय बोलली काय नाही, म्हणून मी टाकत असते. बाकी आपल्याला म्हणजे काही आपला दुसरा उद्देश नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे सकाळी नाश्ता सेंटरवर मी गेलेली होती, तिकडून आली, नंतर स्वराजला शाळेत पोहोचून दिलं, स्वराजला घरी आणलं, क्लिनिंग आटोपलं. तो तुम्हाला माझ्या चॅनलवर ब्लॉग थोड्या वेळाने पाहायला मिळणार आहे. तर इथं ना मी पटापट स्वराजच्या शाळेतून स्वराजला आणला, पूजा वगैरे केली आणि आता मी इथं स्वयंपाक करत आहे. म्हटलं पटकन गणेशजीला डबा वगैरे देऊन येते, कारण 3:30 वाजता स्वराचा कॉल येणार होता. तर 15 म्हणजे ऑगस्ट महिन्यात तिला ना याची रक्षाबंधनची सुट्टी मिळणार आहे. आणि स्वराने कॉल केला की तिचा पहिला प्रश्न मला हाच असतो की मम्मा तू कधी येणार आहे मला भेटायला, कधी येणार आहे. तर मी तिला सांगितलं की आता मी तुला भेटायला येऊ शकत नाही, कारण आत्ताच आपण नाश्ता सेंटर लावलेला आहे. तर भरपूर इथं भूक लागलेली होती, त्याच्यामुळे मी ना खाल्ले फुटाणे, डाळवा फुटाणे असतात ते खाल्लेले आहे. आणि स्वराजला दिलेलं आहे डब्यामध्ये खिचडी, कारण डाळ भात झालेला होता, मग त्याला मी डब्यामध्ये दिलेला आहे. आणि कसं आहे, स्वराजला मी हाताने जेवण करायची सवय लावत आहे, कारण आता तो शाळेत जात आहे, त्याच्यामुळे मी तिथं राहणार नाही आहे त्याला खाऊ घालायला. मग मॅडमला पण त्रास, खाऊ जेवरे त्याच्यापेक्षा मग कसं आहे, मुलांना जर हाताने जेवण करायची सवय लावली की आपल्याला भारी जात नाही. आणि भरपूर जण मला विचारत होते की स्वराज किती वर्षाचा आहे. तर येणाऱ्या 15 जुलैला स्वराज कंप्लीट 3 वर्षाचा होतो. त्या दिवशी त्याचा बड्डे आहे, परंतु मी तो बड्डे साजरा करणार नाही आहे, कारण स्वरा इथं नाही आहे. तर मी ठरवलेलं आहे की रक्षाबंधनला 2 केक सांगायचे, मस्त डेकोरेशन करायचं आणि दोघांचा बड्डे साजरे करायचा. परंतु हा जेव्हा माझ्या मुलीने निर्णय ऐकला, तर माझ्या मुलगी अशिक्षा म्हणते की मम्मा माझा बड्डे करू नको, माझा बड्डे तू केलेला आहे, केक आणला होता, ड्रेस आणला होता आणि बड्डे पण केला, त्याच्यामुळे माझा बड्डे करू नको, त्याच्यापेक्षा स्वराजचा बड्डे कर आणि जेणेकरून आणि जास्त पैसे पण खर्च करू नको, असं पण माझ्या मुलीने मला सांगितलेलं आहे. आणि ते ऐकून खरंच मला खूप छान वाटलं की चला आपल्या मुलांना आपण जे कष्ट करतो किंवा जे काम करतो ना त्याची जाणीव असली पाहिजे की आपल्या घरी किती खर्च होतो, काय खर्च होतो. नाही तर मग मायबाप कमावतात आणि मुलं उडवतात, त्याचा काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मुलांना आपल्या कष्टाची जाणीव असणे आणि आपली घरची परिस्थिती काय आहे ना त्याची जाणीव असणे खूप आवश्यक आहे. आणि खरंच त्या बाबतीत ना माझे दोन्ही मुलं खूप समजूतदार आणि चांगली आहेत. तर इथं स्वयंपाक झालेला आहे, स्वराजचं जेवण झालं, मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि डब्बा पॅक केलेला आहे. तर इथं मी पोळ्या केलेल्या होत्या आणि तिथं शॉपवर कसं हे आहेच. चला तर आता आम्ही जात आहोत शॉपवर. भांडी वगैरे पळू दिली, कारण आता 1:30 पावणे 2 झाले. गणेशजीचा कॉल आला, चहा वगैरे करायचा आहे तिथं कॅन्टीनमध्ये आणि त्यांना पण भूक लागली असेल. तर चला आता जाऊया शॉपवर. चल रे स्वराज. बघा नवरी आमची कशी गाडीवर बसली. नवरी बाई. तर मी शॉपवर पोहोचलेली आहे. तर इथं ना कस्टमर होते, तर गणेशजी त्यांना भजे वगैरे काढून देत होते. मी गेली की मी काढते, गणेश म्हणजे कस्टमर आल्याबरोबर आम्ही गरम सर्व्हिस देतो, म्हणजे गरम काढून देतो, कारण ते थंड असण्यात काही मजा नाही. मग गणेशजीने जेवण केले आणि मी घरी आली. कॉल येणार होता. काऊन दवाखान्यात चलो? काऊन तुला लागलं? बरं झोप. मग थोड्या वेळानं झोपून राहा थोड्या वेळा. बाळाला लागलं माझ्या. झोप. मोबाईल बंद करू. आज काय शिकवलं तुला? A for apple.
मोरा रे मोरा शिकवलं काय? मोराले मोरा म्हणून दाखव बरं. मोराले मोरा पावसेला बाय बाय, झोपतो म्हणा आता. करायचं चला किती लागलं बाई शाळेत जातोय. पप्पानं नाश्ता सेंटर लावलं म्हणा. आता पप्पाला नाश्ता सेंटर लावलं ना. हो का? हा. मम्मानं गाडी घेतली म्हणा. मम्मानं गाडी घेतली ना. हो का? हा. तू येतो ना. तू येतो. तू गाडी येईल. तू येतो ना. तू येतो. तू कोण आहे तर गाडी येतो. ती येते ना भूकळ. हा बोल ना. महिना. हा बोल ग. हा बोल. स्वराज कसा आहे? स्वराज मस्त आहे. काय मॅट करून आला मले. सुरू झाली का स्वराजची शाळा? हा झाली सुरू स्वराजची शाळा? हो झाली स्वराजची शाळा सुरू बापा. पप्पा कसे आहेत? हॅलो हॅलो कसा आहेस तू? हा बोल. तू मला भेटायला कधी येणार आहेस? बघा स्वरा 18 तारखेला म्हणत आहेत ते घ्यायला येतं म्हणून. 15 तारखेपासून आहे वाटते तुला सुट्टी लागून आली. 15 ऑगस्ट पासून. हो का? हा तर मग 15 ऑगस्ट होईल ना तुमचं? नाही शाश्वती दीदी 2 दिवसा पहिलेच चालली. 10 तारखेला नाही तर 11-12 चालली. हो काय? हो. कोण 15 ऑगस्ट नीच करत का ते? नाही करत. म्हणजे मग सुट्टी किती तारखेपासून आहे तुम्हाला? 15 तारखेपासूनच आहे पण लवकर गेलो तरी चालते. हो काय? बरं मग मी शाश्वती दीदीच्या मम्मीला फोन लावीन आज. हा आणि 23 तारीख आहे बी नेऊन द्यायची. 23 तारीख आहे. 23 आहे काय? हाव. मग मम्मी 10 तारखेला घ्यायला ये. बरं मी पाहतो आता त्या शाश्वतीचे येले आणि त्या दिवशी तुम्हालाच मला बरं नाही. हा मग तुला गोळी वगैरे दिली होती का? हा. काय दिलं होतं? मेडिसिन दिलती. हो काय? सांगितलं होतं का तुम्हाला बरं नाही म्हणून? सांगितलं ना. कोणाला सांगितलं होतं? दीदीजींना सांगितलं होतं मेडिकल वाल्या. हो का? मग काय दिलं त्यानं तुला? गरम पाणी दिलं. हा. बसली मग सर्दी. हा का? आणि आंघोळीला कोणतं पाणी आहे तिथं? काय माहित. म्हणजे थंड आहे की गरम आहे? थंड पण आहे गरम पण आहे. मग तू कोणतं पाणी घेतो? गरम. हा थंड नको घेत जाऊ. हा जेवण वगैरे व्यवस्थित आहे? हो. काय जेवण केलास? आज केलं खिचडी, डाळ भात आणि वरण. खिचडी डाळ भात वरण एकच आहे? हे तांदूळच आहेत सगळे? हो. पोळी नव्हती का? पोळी पण नव्हती ना. मग त्यात तेच सांगून राहिली खिचडी डाळ भात वरण तेच सांगून राहिली तू. पोळी पण होती. पोळी पण खाल्ली. हाव का? गमते का आता? हो गमत थोडं थोडं. हा झोपत किती वाजता असतं? काय? झोपतं किती वाजता म्हटलं? 8 वाजता. येते का 8 वाजता झोप? नाही 9 वाजता झोपतो. मग काय करतं तोपर्यंत? ट्युशन असते. हो काय? जाऊ दे आपण रक्षाबंधनले साजरे करू. दोघांची बर्थडे मस्त डेकोरेशन करू आणि 2 केक बोलू. हा हो. रक्षाबंधनच्या दिवशी डेकोरेशन करू ना मस्त बलूनचं आणि दोघांचे 2 केक बोलवू. याचा आणि तू त्याचाही काही वाढदिवस करून नाही आली मी. माझा नको करू. हा माझा नको करू. काहून? माझा केलं ना. हा काय केला मग? काय झालं? मग पैसे खर्च नको करू जास्त. हा पैसे खर्च नको करू जास्त. काहून काय होते मग? पैसे कम पडतील. मी काय आता मी इकडे हाव तिकडे मला काही टेन्शन नाही आहे पण तुम्हाला टेन्शन आहे ना. हा कायचं टेन्शन आहे? पैशाचं, कामाचं, स्वराजच्या ट्युशनचं, स्वराजच्या शाळेचं. झाली स्वराजची शाळा चालू झाली आता. स्वराजची फक्त आता हे लेटर बुक राहिले घ्यायची.
हो का? कधी झालं सुरू? आता 2-3 दिवस झाले चालला तो. अजून भेटायला कधी येशील? आता ऑगस्ट महिन्यात तुला घ्यायलाच येतो डायरेक्ट. ठीक आहे. आता हा काय 2 हप्त्यानं हा महिना भरून जाते आणि ऑगस्ट महिन्यात तुला घ्यायलाच येतो मी. आज त्या शाश्वतीच्या मम्मीला लावतो फोन मी. कधी तू तर ती कोणाला विचार ना किती तारखेपासून आपल्याला जाऊ देतात. 10 तारखे कधी जाऊ देतात? 10 तारखेपासून. 10 तारखेपासून. तू 10 तारखेला येतो. बरं ठीक आहे ना. मला आज त्या शाश्वतीच्या मम्मीला विचारू दे आणि मग उद्या मी तिथं त्या मॅडमने कॉल करून विचारून घे. ठीक आहे ना? हो. पप्पा आता पेपर सुरू होणार आहे 17 तारखेपासून. बापरे, झाले का शिकवणं? मला शिकवता येत ना सगळं नवीन स्टुडंटला. हो काय? हो. चांगलं शिकवतात? हो. समजते तुले? हो. मन लावून अभ्यास कर बरं. हो. तर स्वरा आता लवकरच येणार आहे ऑगस्ट महिन्यात. ग्रुपवर मेसेज तसा 15 तारखेचा आहे, पण स्वरा सांगत होती की 10 तारखेपासूनच मुली जाणार आहे. तर मी आज तिच्या ज्या वार्डन दिदी आहे किंवा मॅडम आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहे की ॲक्च्युली काय आहे. आता ग्रुपवर तर 15 तारीख दिलेली आहे की 15 ते 23पर्यंत तुमच्या मुलीला सुट्टी राहणार आहे, तर तुम्ही घेऊन जा. परंतु कालच्या कॉलिंगमध्ये माझं व्यवस्थित बोलणं पण नाही झालं, कारण रेंज नव्हती की काय, कॉल कट वगैरे होत होता त्याच्यामुळे. आणि आता स्वरा बेटर फील करत आहे आणि तुम्ही बघितलेलं आहे आणि खूप समजूतदार झाली. म्हणजे अक्षरशः तिचं ऐकलं ना की मग मला रडू येतं कॉल संपला की मम्मी बड्डे करू नको. माझा बड्डे म्हणे तू केला ना, स्वराजचा बड्डे कर. काही क्लिप मी कट केलेल्या आहेत त्याच्यातल्या. तर म्हणे माझा बड्डे करू नको, स्वराजचा बड्डे कर आणि जास्त खर्च नको करू मम्मा, तुला टेन्शन आहे. म्हणजे माझ्या मुलीला माहिती आहे की माझ्या आईने कोणत्या परिस्थितीपर्यंत काय करून मला इथपर्यंत पाठवलेलं आहे आणि आपल्या घरची परिस्थिती काय आहे ही मुलांना असणे म्हणजे ठाऊक असणे खूप गरजेचं आहे. तर चला लवकरच स्वरा तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि ती कशी आहे काय आहे ती भेटल्यावर आपल्याला कळणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. आणि स्वराजची शाळा तर मस्त सुरू आहे. बाय.